संपूर्ण वसई विरार महापालिकेमध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आज स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। आपण बघू शकता की मी आता विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी स्वतः महापौर जे आहेत हे या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर पूर्ण जे नानासाहेब धर्माधिकारी यांचे जे स्वयंसेवक आहेत हे स्वयंसेवक सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणचे नगरसेवक जे आहेत हे प्रशांत राऊत असेल, संगीता भैरे असेल, लोकप्रतिनिधीसह महापौर या सगळ्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक स्वच्छतेचा संदेश जो आहे हा यामधून देण्यात येत आहे। स्वतः माझ्यासोबत महापौर आहेत अजूजी पाटील। सर, कशा पद्धतीने आजची स्वच्छता मोहीम आहे? आज नानासाहेब धर्माधिकाऱ्यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम त्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित केले जातात आणि त्यातच स्वच्छता हा एक कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे। संपूर्ण त्यांचे अनुयायी आणि नागरिक यांना त्यांनी याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि मला असं वाटतं का हे चांगलं आहे। महापालिकेला देखील सहकार्य करण्याचं नेहमीच ते सहकार्य करत असतात आणि त्यातला एक भाग आहे आणि हे करत असताना आबालवृद्ध सर्व त्यात सहभागी होतात आणि मला वाटते आपण बघितलं असेल का मुलं अनुकरण करत असतात तर कचरावाला काढणं हा काही वाईट गोष्ट नाही। कचरा शेवटी आपणच करतो, समाजच करतो, नागरिकच करतात। तर आपण जर ह्यामध्ये सहभागी झालो तर निश्चित त्यांचे अनुकरण आपल्या घरापासून सुरू होऊ शकतं। आम्ही एक आव्हान करू महापालिकेतर्फे तर प्रत्येकाने कचऱ्याचं जरी वर्गीकरण केलं तर निश्चित महापालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये एक सहकार्य होईल नागरिकांचं। अनेक संस्था पुढे येत आहेत की कचऱ्याचं निर्मूलन कसं करावं या। सर, स्वच्छ शहर सुंदर शहर असं एक ब्रीद वाक्य आहे। आपण स्वतः महापौर म्हणून या ठिकाणी मैदानामध्ये उतरत असतात, तर या सर्व नागरिकांना कशा पद्धतीनं आव्हान कराल? कारण कचरा ही शहराची सर्वात मोठी समस्या असते। कसं आहे, आपल्या या शहरामध्ये देखील कचरा, कारण आपलं शहर नवीन वाढणारं शहर आहे, चाळ एरिया मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। तर प्रत्येकाला मी एकच विनंती करेन का प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर वर्गीकरण केलं कचरा तर निश्चित महापालिकेला आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना खरोखर आपलं सहकार्य एक प्रकारे होईल आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपला देखील हातभार लागेल। अनेक अशा सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था आहेत की ज्या कचऱ्यावरती काम करत असतात, स्वतःहून पुढाकार घेतात। अनेक सोसायट्या यामध्ये स्वतःहून पुढाकार घेत असतात। तर महापालिकेच्या वतीने यांना प्रोत्साहनपर कशा पद्धतीनं पाठिंबा देता येईल? निश्चित या बजेटमध्ये आम्ही ज्या संस्था महापालिकेला सहकार्य करणार आहेत त्यांना देखील आम्ही महापालिका सहभागी करून घेणार आहे आणि त्यांच्या सहभागातून ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करण्यासाठी महापालिकेसाठी ज्या गोष्टी आहेत मग त्या स्वच्छतेच्या असतील, आरोग्याच्या असतील, अशा ज्या शिक्षणाच्या असतील, ज्या संस्था सांस्कृतिक असतील, ज्या संस्था आमच्या महापालिकेला सहकार्य करणार असेल तर निश्चित महापालिका देखील त्यांना सहकार्य करणार। निश्चितच हे होते महापौर अजूजी पाटील आणि वसई विरार शहराचे महापौर म्हणून या शहरामधल्या प्रत्येक सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, ज्या संस्था कचऱ्यासाठी आणि कचरा स्वच्छतेसाठी समोर येणार आहेत त्या प्रत्येकाला एक पाठिंबा देण्याचं आणि महापालिकेच्या वतीनं त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम केलं जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी करण्यात आले आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।